सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद दौरा या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांचं दुःख जाणून घेण्याच्या माध्यमातून आले होते। सरकारनं केलेल्या फसव्या पॅकेजच्या संदर्भामध्ये त्यांच्या व्यथा त्यांच्या वेदना जाणून देण्याच्या संदर्भामध्ये ते डोंगरकडा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तसा संवाद ही शेतकऱ्यांसोबत साधला। परंतु मला जे जिल्हा प्रमुख पद म्हणून जे शेतकरी सेनेचं हिंगोली जिल्ह्याचं मिळालेलं आहे ते म्हणजे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशामुळेच मिळालं। आणि मी जे काही माझ्या या कारकिर्दीमध्ये जे काही माझ्या ताकदीनुसार माझ्या कुवतीनुसार जे शेतकऱ्यांची सेवा करू शकलो, काही प्रश्न मांडू शकलो, विविध विषय मी चर्चेला आणू शकलो, त्याचंच एक मला त्याचं फळ म्हणून मी त्याकडे पाहतो। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये एक मागचे जवळपास 5-6 महिने झालं मी प्रवेश केलेला आहे। यापूर्वी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये युवकचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, त्यापूर्वी मी कळमुरीचा तालुका अध्यक्ष युवकचा म्हणून मी जवळपास 10 ते 12 वर्ष काम पाहिलेलं आहे। त्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आंदोलन या माध्यमातून केलेले आहेत। परंतु काही कारणास्तव की म्हणजे अंतर्गत काही मतभेद असतील किंवा काही राजकारणाचे विषय असतील त्या याच्यात मला त्या खोलात जायचं नाही किंवा त्या नाराजीमध्ये जायचं नाही। मग नंतर मी उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पक्ष हा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची प्रखर आणि तेजस्वी भूमिका फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरेच हे घेत आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विविध समाज घटकातील प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेनाच आक्रमकतेने आपले विषय मांडताना आपण पाहतो आहोत आणि एक मोठ्या आणि खंबीर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहोत। आणि म्हणून त्या माध्यमातूनच आपण आज सत्तेवर गेल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न विसरून जातात, शेतकऱ्यांचे प्रश्न विसरून जातात। कर्जमाफीसारखा एवढा मोठा दिलेला आश्वासन त्यांनी विसरून गेले। शक्तीपीठाचा कालचा विषय आहे तो लादण्याचा अजूनही ते प्रयत्न करत आहेत। म्हणजे निवडणुकीपूर्वी दिलेले सर्व आश्वासनं हे त्यांनी धुळकात ठेवलेले आहेत आणि त्यांना त्या आश्वासनांची आठवण करून देण्याचं काम हे विरोधी पक्षाचं प्रमुख महत्वाची भूमिका असते। वेगवेगळ्या विषयातील घटकांवर जो होणारा अत्याचार आहे, अन्याय आहे, त्याची सुद्धा वाचा फोडणं हेही अत्यंत महत्वाचं असतं आणि हे काम आम्ही ताकदीनं यापुढेही करणार आहोत। शिंदे गट म्हणजे ताज्या घोड्यावरील गोमाशीचा प्रकार आहे। सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्यावर आता तेज असणार आहे, त्यांच्यामध्ये ताकद असणार आहे, त्यांच्यामध्ये दंड आणि मांड्या थोपटण्याची शक्ती राहणार आहे। परंतु जेव्हा हे सत्तेच्या बाहेर पडतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही राहणार नाही। मूळ तुम्ही मतदार म्हणसाल आणि मूळ आणि नागरिकांचं प्रेम जर म्हणसाल ते फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी मूळ शिवसेना आहे त्याच्यावरच आहे। आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून, सत्तेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा अहंकार जागृत करून या पक्षाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज त्या पक्षावर सुद्धा तशीच वेळ आलेली आहे। म्हणजे भारतीय जनता पक्ष हा ज्या पक्षासोबत, प्रादेशिक पक्षासोबत किंवा मित्र पक्षांसोबत जातात त्यावेळेस तुमच्या ते स्वतःच्या सोबतच्या सर्व पक्षांना हे संपवतात। त्यामुळं विषय कसा आहे की आम्हाला कुठेही माणसं निर्माण करण्याची किंवा मतदार निर्माण करण्याची आवश्यकता नाही। मतदार हा जाग्यावरच आहे। फक्त मतदारांचं मतदान हे प्रामाणिकपणानं न उमटू देण्याचं जे कटकारस्थान आज देशभर आपण पाहतो आहोत। जे सन्माननीय देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वेळोवेळी सांगत आहेत की त्यांनी मशीन्समध्ये घोळ केला आहे, त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ केला आहे, त्यामुळं आमचं मतदान तुम्हाला कमी जास्त वाटत असेल। परंतु आजही गावगाड्यातील शेतकरी, कष्टकरी आणि निष्ठेचा मतदार हा शिवसेनेसोबतच आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही। या भारतातल्या राज्यातल्या निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीनं आणि निवडणूक आयोग हा पारदर्शक पद्धतीने ज्यावेळेस काम करायला सुरुवात करेल त्यावेळेस निश्चितच त्याचे परिणाम आपल्याला हे सकारात्मक दिसतील। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर खरं लोकशाहीवर कोणाचं संविधानाच्या माध्यमातून राज्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी हे मतपत्रिकेवर मतदान घेणं ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे। आणि ती मागणी वेळोवेळी विरोधी पक्ष म्हणून सर्वच विरोधी पक्ष हे निवडणूक आयोगाला करीत आहेत। परंतु निवडणूक आयोगाची सुद्धा कशी संभ्रम आणि
एकतर्फी भूमिका आहे ते वेळोवेळी आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतच आहोत. आम्ही मतदारांपर्यंत सरळ जाणार आहोत. या मिंदे गटानं आणि भारतीय जनता पार्टीनं मोडतोडीचं जे राजकारण केलेलं आहे ते कुठल्याही सुसंस्कृत आणि नीतिमत्तेचं जीवन जगणाऱ्या नागरिकाला मतदाराला पटलेलं नाही आणि त्यांचा भ्रष्टाचारचा अमाप झालेला आहे. म्हणजे दाखवायचं एक, करायचं एक, असंख्य घोटाळे त्यांचे फक्त दाब दडप चालू एवढंच असं चालू आहे की भ्रष्टाचार त्यांनी करायचा आणि त्यांनी त्यांचा लपवायचा. म्हणजे काँग्रेसच्या काळात आपण पाहिलं मोठमोठ्या पक्षांनी किंवा मोठमोठ्या नेत्यांनी छोटं मोठं जरी अफरातफरीचं काम केलं तर त्याच्यापासून राजीनामा घेतला जायचा. बरोबर आजची आपण परिस्थिती पाहतो या म्हणजे मागच्या 2014 पासून ते आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे सहकारी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत, कोट्यावधी रुपयांची अफरातफर करत आहेत, पण ते त्यांच्याकडून राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्या पक्षाच्या, त्यांच्या सहकाऱ्यांच्या, त्यांच्या मित्र पक्षांच्या सगळ्या या काळ्या कारनाम्यावर पांघरण घालण्याचं काम करीत आहेत, त्यांना क्लीन चिट देण्याचं काम करीत आहेत. आणि तेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधी पार्टीत होते, विरोधी पक्षात होते, विरोधी पक्षनेते होते, त्यावेळेस ते एका छोट्याशा सुद्धा गोष्टीतून सुद्धा तुटून हे सत्ताधाऱ्यावर पडायचे हेही आपण पाहिलेलं आहे. मूळ टार्गेट हे आमचं भाजपच आहे. शिंदे सेना ही कसं आहे म्हणजे अति वादळामधला एक फडफडता दिवा आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. म्हणजे जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये या पक्षाच्या निकालाची केस जोपर्यंत टांगती ठेवता येईल तोपर्यंत त्यांचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व टिकवण्याचं काम फक्त आणि फक्त भाजपकडे आहे. भाजपला ज्यावेळेस वाटल की शिंदे गटाचं आपलं काम संपलेलं आहे, त्याचा उपयोग संपला आहे, त्यावेळेस ते पक्ष आणि चिन्हाचे सगळे दोन्हीही त्यांचं जाणार आहे आणि ते सन्मानपूर्वक सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही. मूळ आणि महत्वाचा विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्षच आहे. त्यांनी जो अनागोंदी कारभार केला आहे, त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, त्यांनी जे खोटे आश्वासनं देऊन देशाला दिशाभूल करण्याचं काम सन्माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून वेळोवेळी केलेले आहे. म्हणजे वेळोवेळी प्रत्येक भाषणामध्ये ते एक बोलतात एक आणि जाहीर खोटं दुसऱ्या भाषणात बोलतात एक, हे असं आपण पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे. त्याचा विषय काही नाही. राजकीय पक्ष म्हणून जर सगळ्यात महत्वाची आणि विरोधाची भूमिका जर आमची राहिली असेल तर ते भाजपसोबतच राहील. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही युती करण्याचा प्रयत्न करत आहोत, तसं बोलणं चालू आहे. आमचे वरिष्ठ जिल्हा प्रमुख सन्माननीय आमचे गोपू पाटील असतील, सन्माननीय खासदार नागेश पाटील असतील, हे आमची सगळंच वरिष्ठ जी टीम आहे, सन्माननीय टारफे साहेब असतील, सन्माननीय शिवाजीराव माने साहेब असतील, हे बसून युतीच्या संदर्भामध्ये मित्र पक्षांसोबत चर्चा करतील. त्यानंतर आघाडी झाली तर आम्ही आघाडीसोबत लढू, अन्यथा आम्ही आमचं स्वतंत्र लढू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी आघाडीच्या हिंगोली जिल्हा प्रमुखपदी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार माझी जी नियुक्ती झाली, त्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये मी सर्व माझ्या जिल्ह्याचे खासदार असतील सन्माननीय नागेश पाटील आशेकर साहेब, माजी खासदार शिवाजीराव माने साहेब, माजी आमदार टारफे साहेब, सन्माननीय आमचे गोपू पाटील जिल्हा प्रमुख, सन्माननीय आमचे दुसरे जिल्हा प्रमुख संदेश भैया देशमुख, आमचे सोपान पाटील बोंडारे, आमचे वसीम भैया देशमुख मराठवाडा शेतकरी सेनेचे अध्यक्ष आणि सन्माननीय आमचे मित्र बाळासाहेब गावंडे, या सर्वांच्या सहकार्यामुळे, या सर्वांच्या ताकदीमुळे मला हे जिल्हा प्रमुख पद मिळालेले आहे. आणि या शेतकरी सेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या निमित्तानं मी जिल्हाभर या आघाडी बांधण्याचा मी प्रयत्न करणार आहे, प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या या पदाच्या माध्यमातून संघटनेला, पक्षाला कुठल्याही प्रकारची माझ्या माध्यमातून एक टीका किंवा टिप्पणी करण्याचा किंवा माझ्या वाईट कृत्य करण्याचा माझा कोणताही प्रयत्न तसा असणार नाही. तसा मी प्रामाणिकपणे प्रयत्न मी करील आणि पक्ष संघटना आणि पक्षवाढीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील.